नमस्कार, मी राजेश होलकर. लोकशाही निर्मित लोकलच्या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजचा संवाद हा आपला लोकसंग्राममध्ये आपण आज संवाद साधणार आहोत. आमदार मंगेश रमेश चव्हाण, एक लोकप्रिय असं हे नाव जळगाव जिल्ह्यात. त्यांनी या जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्याचं नाव हे पूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावरती उमटून आणेल अशा पद्धतीने त्यांचं केलेलं कार्य. म्हणजे MH19 म्हणून आपली ओळख होती जळगाव जिल्ह्याची, त्या MH19च्या बरोबरीने जी ओळख करून दिली ती MH52, MH52 ही ओळख करून दिली ती मंगेश दादांनी. आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. उमेदवारी त्यांच्यासाठी जाहीर झालेली आहे. भारतीय जनता पार्टीने दुसऱ्यांदा त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने प्रचार राहील, कोणकोणती कामं ही लक्षणीय झालेली आहेत, कशा पद्धतीने त्यांचं पुढचं मार्गक्रमण राहणार आहेत, या सगळ्या सविस्तर संवाद आपण त्यांच्याशी साधणार आहोत. मी आपल्या सारा दर्शकांच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण यांचं लोकसंग्राममध्ये मनपूर्वक स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार. भारतीय जनता पार्टीने आपल्याला दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे आणि जनरली एक पक्ष ज्यावेळेला दुसऱ्यांदा उमेदवारी देतो त्यावेळेला एकतर कामाप्रमाणे देतो की आपण केलेल्या कामामुळे किंवा एखाद्या जनसंपर्कामुळे किंवा तुमच्या मागे खूप मोठी धनशक्ती आहे, खूप मोठा समाज आहे, या पद्धतीने येत असतो. तुमचं दुसऱ्यांदा नाव जाहीर झालेलं आहे, दुसऱ्यांदा तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे. पहिली प्रतिक्रिया तुमची काय? मला असं वाटतं की माझ्यासारख्या अगदी ग्रामीण भागातल्या छोट्या कार्यकर्त्याला देशातल्या सर्वात मोठ्या पक्षाने दुसऱ्यांदा उमेदवारी देणं हे माझ्यासाठी तर आनंदाची गोष्ट आहेच, परंतु आमच्या तालुक्यातील चाळीसगावकरांसाठी अभिमानाची गोष्ट यासाठी आहे की पहिल्याच 5 वर्षामध्ये 100 कोटी रुपयाच्या ज्या शासकीय इमारती आम्ही उभ्या केल्या, तिथपासून तर सिंचनावरचं, आरोग्याच्यावरचं कामं, प्रत्येक क्षेत्रावर जे आम्ही काम केलं त्याचाच आज जनतेतला माझा संपर्क असेल. या सगळ्यांचा परिपाक म्हणून भारतीय जनता पार्टीने नेतृत्वाने देवेंद्रजी असतील, गिरीशभाऊ असतील, यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला, मी खरं तर स्वतःला धन्य समजतो की मला एवढ्या मोठ्या पार्टीचं उमेदवारी त्यांनी दुसऱ्यांदा दिली. तुमच्या याच्यात असं विचारलं की शासकीय इमारती उभ्या केल्या, शासकीय इमारती उभ्या केल्यात किंवा एक आपण चौक डेव्हलप केलेत, आपल्या जे लक्षात येतं की आपण या दरम्यान चौक, याबरोबर विकास देखील होणं आवश्यक आहे. चाळीसगाव तालुक्याचा विकासाचा भर जर आपण विचार केला तर मागच्या पंचवार्षिकमधला आणि मागचा पूर्ण काळ हा जर डोळ्यासमोर ठेवला तर विस्तृतरित्या तुम्ही कसा विकास सांगाल या तालुक्याचा झालेला? बघा, आता तुम्हाला जर आरोग्य विषयावर म्हणाल तर उपजिल्हा रुग्णालय आपण मंजूर केलं. 26 कोटी रुपयाचं उपजिल्हा रुग्णालय आता या तालुक्यात मी चालू करतो आहे. 1.5 वर्षाच्या आत ते लोकार्पण होईल. या गावामध्ये कुठल्याही शासकीय इमारती नव्हत्या. अगदी PWDची इमारत नव्हती, पंचायत समितीचं कार्यालय नव्हतं, सेंट्रलाइज बिल्डिंग नव्हती, तहसील ऑफिस नव्हतं, प्रांत ऑफिस भाड्याच्या, रजिस्ट्रेशन ऑफिस भाड्याच्या आहेत. अगदी अशा सगळ्या गुरांचा दवाखाना नव्हता, एक्साईजची इमारत नव्हती. एकाच टर्ममध्ये एवढ्या इमारती पूर्ण करणं, मला असं वाटतं की आपण इतक्या दिवसापासून सगळेजण पाहत आहे, 15-15, 20-20 वर्ष लागतात ह्या सगळ्या गोष्टी करायला. आणि बऱ्याचशा गोष्टी यातल्या मी 70% बिल्डिंग माझ्या लोकार्पण झाल्या. न्यायालयाची लोकार्पण झाली, एक्साईज बिल्डिंग लोकार्पण झाली, पशुवैद्यकीय दवाखाना लोकार्पण झाला, 52 तलाठी कार्यालयांपैकी जवळजवळ 40 तलाठी कार्यालय माझी लोकार्पण झालीत. सेंट्रलाइज बिल्डिंग माझी पूर्ण प्रशासकीय इमारतात लोकार्पण झाली. आता पुढच्या काळात कृषी भवन असेल, नाट्यगृह असेल, अजूनही माझ्या 7 ते 8 इमारतींची कामं चालली आहेत. उपजिल्हा रुग्णालय, उपप्रादेशिक कार्यालयाचं नुसतं उपप्रादेशिक MH52च नाही केलं, त्याला 25 कोटी रुपयाची नवीन इमारत की जळगाव जिल्ह्यात अशी कुठलीही इमारत नसेल अशी इमारती त्याला मंजूर करून आणली. आणि हे 2-2.5 वर्षाच्या सत्तेच्या काळात मला करता आलं. त्यामुळे मी बऱ्याचदा म्हणतो की मी मेरिटवर लोकांकडे मतं मागायला जाणार आहे. शेवटी भावनिक साथ घालून लोकांना आपण किती दिवस मूर्ख बनवणार? शेवटी कामाचा अजेंडा घेऊन कमिटमेंट व्हर्सेस परफॉर्मन्स हा पण लोकांनी पाहिला पाहिजे. मी अनेकदा भाषणात सांगतो जाहीरपणे, एक आश्वासन असं दाखवा की मी दिलं आणि ते पूर्ण झालं नाही. आता माझे जे विरोधक आहेत त्यांनी सांगावं की आम्ही हे आश्वासन दिलं त्या वेळेत पूर्ण केलं. नाही, तुमच्याविषयी ख्याती आहे, आधी केले ना मग सांगितले, आणि जे सांगितले ते पूर्ण केले. मैं जो बोलता हूँ वो करता हूँ, जो नहीं बोलता वो भी डेफिनेटली करता हूँ. अच्छा, व्हेरी नाईस. दादा, याचबरोबर जनतेची सगळी अशी अपेक्षा असते की आमचा समोरचा रस्ता खूप चांगला पाहिजे, गटार नीट व्यवस्थित पाहिजे आणि इलेक्ट्रिसिटी नीट चांगली पाहिजे. या दृष्टीने आपलं काम कशा पद्धतीचं? ग्रामीण भागातले माझे रस्ते बऱ्यापैकी जवळजवळ सर्वच रस्ते आम्ही मंजूर केले आहेत. काही तुरळक रस्ते राहिले आहेत, तेही येणाऱ्या काळात आम्ही मंजूर करू. इलेक्ट्रिसिटीच्या संदर्भात 70 कोटीचे 5 नवीन सबस्टेशन मी उभे करतो आहे, त्याचं टेंडर आम्ही काढलं. मागच्या कार्यकाळामध्ये अगदी मी बऱ्याचदा बोलतो
की मी किती रुपयाची कामं केली याचा समोर तुम्ही आलेख ठेवावा आणि विरोधकांनी किती रुपयाची कामं केली त्यांनीही सांगावं. नगरपालिका क्षेत्रात किती केली, ग्रामीण भागात किती केली, म्हणजे तुम्ही गावोगावी जाऊन पहा, तुम्हाला प्रत्येक गावातला कॉमन मॅन देखील सांगेल. म्हणजे अगदी मी सांगतो म्हणून नाही, ही तर कामं तर केलीच, परंतु ज्या वेळेस तालुका अडचणीत सापडला, अगदी महापूर आले त्यावेळेस, महापुराच्या वेळेस मी लोकांच्या पाठीमागे उभं राहिलो. त्यावेळेच्या सरकारने आघाडी सरकारने पैसे दिले नाहीत, ते महायुती सरकारकडनं मिळवले. दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करून घेतला, त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात दिले. आत्ता विम्याचे पैसे खात्यांमध्ये जमा होत आहेत. यासोबत कापसाचे हमी भावा, कापसाच्या संदर्भातला फरक लोकांना दिला. दुधाचा जो फरक होता अनुदान दिलं. म्हणजे अगदी प्रत्येक संकटाच्या काळात, मग कोविडचा काळ बघा, असा कुठलाच काळ नसेल की मी चाळीसगावकरांना वाऱ्यावर सोडलं. प्रत्येक अडचणीच्या काळात चाळीसगावकरांच्या खांद्याशी खांदा लावून उभा राहिलो. आणि आज त्याचा मला अनुभव असा येतो आहे, मी न बोलता सुद्धा बरेचसे लोक आज माझ्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवत आहे, अगदी खांद्याला खांदा लावून उभं राहायची तयारी दाखवत आहे. मला असं वाटतं की मी जे केलं त्यापेक्षा अधिक लोक माझ्यासाठी जास्त करताना मला दिसून येत आहे. मग आता पण त्याचबरोबर हे एक निश्चित असतं की या दरम्यानच्या काळामध्ये आपण काही ज्येष्ठांच्या भेटी घेतल्यात, प्रत्येकापर्यंत जाऊन भेटला सुद्धा, त्यांचा प्रतिसाद कसा आहे. त्याचबरोबर युती म्हटलं की महायुतीमध्ये इतर जे घटक पक्ष आहेत त्यांचा तुम्हाला प्रतिसाद आणि सहकार्य कशा पद्धतीचं आहे? बघा, भारतीय जनता पार्टी अभेद्य असते. काही एखाद दोन मतभेद सोडले तर मनभेद सोडले तर ते फार अडचणीचं इथं कधी आमच्याकडे नसतं. हे एरवी कुठेही जिल्ह्यात पहा किंवा महाराष्ट्रात पहा, ही लीडर बेस पार्टी नाही, ही केडर बेस पार्टी आहे. ज्याच्यासोबत कमळ त्याच्यासोबत पार्टी. ही काही वैयक्तिक मंगेश चव्हाण म्हणून सोबत नाही आहेत, ही कमळासोबतची लोकं आहे, वर्षानुवर्ष भाजपाचं काम करताय. आणि ही काही असं कोणाच्या याच्याने कुठे डायवर्ट होतील अशी एकही मतं आमच्याकडे नाही. उलट ज्यांना मतदान केलं, जे आमदार खासदार झालेत, त्यांनी त्यांची दिशाभूल केली, उलट त्यांना ते आता जागा दाखवतील. सगळ्यांचं अतिशय चांगलं समन्वय आहे. मित्रपक्षांशी आमचं समन्वय राहील आणि नसेल तर त्यात काही अडचणी असेल तेही आपण करू. एवढा मोठा पक्ष, पार्टी, एवढे मित्रपक्ष असल्याने त्यांना सगळ्यांना विश्वास घेऊन काम करू. दादा, तुम्ही आता खासदार केलं असा पण उल्लेख केला, आणि जे खासदार झालेत म्हणजे उन्मेष दादा, हे एक पूर्वीचा काळ आपला जोडगोडी अशा प्रकारची आपली एक पूर्ण या तालुक्यामध्ये ख्याती होती. असा कोणता विषय घडला की ज्यामुळे या तुमच्या दोघांच्या मैत्रीमध्ये मिठाचा खडा पडला? बघा, शेवटी त्यांचं माझं वैयक्तिक वादापेक्षा ज्यावेळेस त्यांना लोकसभेला उमेदवारी दिली, त्यांनी बायकोच्या नावाचा आग्रह धरला. त्यांना कदाचित मी योग्य वाटत नसेल, त्यांनी एखाद्या कार्यकर्त्याचं नाव सांगितलं असतं तरी चाललं असतं, परंतु अप्पलपोटे माझ्याच पात्रात सगळं द्यायचं, मी आणि माझा परिवार, ही संकल्पना मला काही रुचली नाही आणि कोणा कार्यकर्त्याला रुचली नाही, तालुक्याला रुचली नाही. आणि ज्या उद्देशाने त्यांना आम्ही सगळे मिळून आमदार खासदार केलं, तो उद्देश आमचा सफल झाला नाही. त्यांनी लोकांची दिशाभूल केली, मित्रांची दिशाभूल केली, जनतेची दिशाभूल केली, जवळचा सहकाऱ्यांचा विश्वासघात केला आणि अगदी सगळ्यांना फसवणूक झाल्याचं ज्यावेळेस निदर्शनास आलं, सगळ्यांनी त्यांची साथ सोडली. अगदी आता पार्टीतनं गेल्यानंतर त्यांची परिस्थिती असं आहे की मी सांगण्यापेक्षा तालुक्यात जाऊन तुम्ही विचारा त्यांच्या काय परिस्थिती आहे. विरोधकांकडून आपल्यावरती असा आरोप केला जातो की आपण दूध फेडरेशनमध्ये, आज तुमच्या नेतृत्वाखाली दूध फेडरेशन आहे, तो जरी नफात असला तरी तुम्ही त्या ठिकाणी आपल्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप हा होतोय. बघा, भ्रष्टाचार केला तुम्ही, भ्रष्टाचार केला तुम्ही, लोकशाहीमध्ये भ्रष्टाचार केला. त्यांनी आता 4 शब्द बोलायला काय लागतं. मग भ्रष्टाचार केला हे जर तुम्हाला माहिती आहे तर कसा केला, त्याचा आधार, त्याचा बेस, काहीतरी कागद लागतील, काहीतरी मी कुठे काय बोललो किंवा ती गोष्ट कशी चुकीची झाली. मी तुम्हाला आत्ता ते सांगितलं की ती संस्था नफ्यात आली तरी देखील आपल्यावरती आरोप. आता बघा, मागच्या कार्यकाळात 6.5-7 कोटी रुपयाचा लॉसेस होते, तेव्हा भ्रष्टाचार झाला नाही. आणि आता 8 कोटी रुपयात आलं तर अगदी भ्रष्टाचार. बघा, त्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही. ते माझे विरोधक आहेत, ते विरोधकाची भूमिका पार पाडतील त्यांच्या बोलण्यावर. आता ते तुम्हाला हेही सांगतो, ते काहीतरी अगदी खालच्या स्तरावर आकडासारपणे मांडतील, एखाद्या सहकार्याला उचकवतील, नाना तऱ्हेचे माझ्यावर आरोप करून घेतील. अगदी खालची पातळी गाठणारा माणूस आहे. मागच्या वेळेस राजू देशमुखांवर असेच आरोप केले, त्यांच्या परिवाराला आरोप केले, वैयक्तिक आरोप केले, चारित्र्यावर त्यांचं हे केलं. त्या माणसाची ती मोडस आहे. आता पण जो तिथं मागच्या कार्यकाळात त्या उद्धव ठाकरेंविषयी काय काय नाही बोलला, आता त्यांच्याच मांडी लावून बसला. तेव्हा मोदीजींचं गुणगान गायचा, तेव्हा देवेंद्रजींचं गुणगान गायचा,
तेव्हा गिरीश भाऊंचं गुणगान गायचा. आणि आज काय परिस्थिती आहे, त्याच्यामुळे ते राजकारण आहे, लोकांना कळतं. फार महत्त्व देण्याची गरज मला वाटत नाही. ते विरोधक जरी असेल तरी आता तुमच्या समोरच ते उभं राहणार, त्यांचं तिकीट सुद्धा जाहीर झालं. बघा, माझं दुर्दैव एक आहे, विरोधक असावा पण तो खानदानी असावा. माझा विरोधक खानदानी नाही याची मला खंत आहे. राजू देशमुखांच्या बाबतीत मी जाहीरपणे सांगितलं होतं, कितीदा आज सांगतो म्हणून नाही, जरी ते विरोधक होते परंतु त्यांच्यामध्ये खानदानीपणा होता. काय करायचं आणि काय नाही करायचं, विरोधकाच्या भूमिकेत किती जर चांगलं असेल तर ते स्वीकारायची मनाची तयारी असायची. हे प्रत्येक गोष्टी त्यांना पिवळापण झालेला आहे, कावीळ झाला आहे. विकास कामांमध्येही ते त्रुट्या शोधतात, अगदी खालच्या स्तराला जातात. कुठल्याही, आता तुम्हाला ते सांगतो, ते आता काय करतील तुम्हाला तेही सांगतो. काही सहकार्यांना उचकवतील, इतक्या खालच्या स्तराचे आरोप करायला लावतील, बिनबुडाचे आरोप करायला लावतील, कोणाला काही सांगतील, कोणाला काही सांगतील. माझं त्यांना म्हणणं आहे, तुम्हाला यायचं आहे, माझे त्यांच्यावर आरोप आहेत, ते कधी त्याचं खंडन करू शकलं नाही. कधी त्यांना मी सांगतो की त्यांनी शिवाजी महाराजांच्या चौकात यावं, मी लोक उभे करतो, त्यांनी काय केलं, किती लोकांना फसवलं, किती लोकांना खोटी आश्वासनं दिली. नाही तर माझ्या विरोधात त्यांनी लोक आणावी. आपलं खुलं आव्हान असतं, आपलं हातच्या काकणाला आरसा कशाला. सामाजिक जीवनात वावरताना लोक उत्तर देतील, याचं काय. हे सगळं चित्र जरी समोर असलं तरी इलेक्शनला तुम्हाला अशी कोणती जमेची बाजू वाटते आणि कोणती निगेटिव्ह बाजू वाटते? 5 वर्षामध्ये कोविड पहा कुठल्याही का माझा प्रचंड जनसंपर्क राहिला. सकाळपासून तर रात्रीपर्यंत मी लोकांमध्ये राहिलो. मुंबईत गेलो तर मंत्रालयातले सगळ्या कामांचा पाठपुरावा केला. विकास कामांच्या संदर्भात कधी कमी पडू दिलं नाही. याही पलीकडे तुम्हाला सांगतो, या तालुक्यात 25 ते 50 हजार लोकांशी माझे असे ऋणानुबंध आहेत की ते मला अगदी परिवारासाठी, माझ्यासाठी ते परिवारासारखे प्रिय आहे. माझ्या आशाताई आहेत, अंगणवाडीताई आहे, मदतनीसताई आहेत, माझे रायगडवाडीचे सहकारी आहेत, पंढरपूरवाडीचे वडीलधारी मंडळी आहेत. मी अनेक सामाजिक उपक्रम घेतले, त्या उपक्रमाच्या माध्यमातून मनं जोडली, कामं केली. ही सगळी लोक मला आमदाराच्या पलीकडे समजता. माझ्यासाठी तो परिवार आहे, त्यांच्यासाठी मी परिवारातला तुम्ही या माणूस. दोघं तिघं योजना सांगितल्यात, लाडकी बहीण तुम्हाला कशी फायदेशीर ठरेल? बघा, आता प्रत्येकाला माहिती आहे की लाडक्या बहिणीच्या माध्यमातून त्या परिवाराला एक सक्षम करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. यांनी फक्त गाजावाजा केला, काही करू शकले नाही. 100% लाडक्या बहिणीचा फायदा होईल. आता ते अपप्रचार करतील की बाबा ही लाडकी बहीण योजना बंद होईल. एक तर असा करतील, नाही तर आम्ही 3,000 देऊ. ती योजनाही बंद होणार नाही, ते सरकारमध्ये येणार नाही, त्यांना 3,000 रुपये मिळणार नाही. असं ते आहे. विरोधकांचं काम करू देत. चाळीसगाव म्हटले की पाटणा देवी एक समीकरण आहे. या पाटणा देवीसाठी या दरम्यानच्या काळामध्ये आपल्याकडून कोणकोणत्या प्रकारची आणि त्याला एक राज्यस्तरावरचं नाव देण्यासाठी आपण काय काय प्रयत्न केले? मधल्या काळात पाटणा देवीला भास्कराचार्यांच्या नावाने देऊन इंटरनॅशनल गणित नगरी उभारू असं दिवा स्वप्न दाखवण्यात आलं. त्या दिवा स्वप्नाची परिस्थिती आज काय आहे? तिथं बोर्ड लावून पहा, तुम्ही जाऊन बघा काय झालं. व्हायसे वर्षा मी काही न बोलता 20 करोड रुपये मंजूर केले. डेस्टिनी 2.0चा एक केंद्राचा प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये तो टाकला. पर्यटनला RPR योजना एक करतायत, त्यामध्येही तो घेऊन ठेवलेला आहे. पाटणा देवीला नावाने अनेक लोकांनी दिशाभूल केली. तिथं एक ब्रिज बनवला होता, तोही काढून न्यावा लागला. मला असं वाटतं की फार टीका टिप्पणी लोकांना आवडत नाही. एक असंही आम्ही ऐकण्यात आहे की पाटणा देवीला उत्सव जेवढा सुरू होतो त्याला रातोरात एका रात्रीत तुम्ही त्या ठिकाणी पूल उभा केला. बघा, तुम्हाला सांगू का, माझा कामाच्या स्पीडला सगळ्यांना चाळीसगावकरांना माहिती आहे. जर 8-15 दिवसात मी काम घेतलं, ते कामाचा स्पीड इतका असतो की लोकही अवाक होतात की बाबा हे काय झालं. शेवटी लोकांनाही कळतं आहे कामाची स्पीड, सगळ्या गोष्टींचं वेळेत करणं, ठेकेदारांना सूचना देणे, अधिकाऱ्यांना प्रशासनाला सूचना देणं. त्याच्यामुळे चाळीसगावच्या लोकांना त्या सगळ्या गोष्टींचा अंदाजा आहे की बाबा इथं सगळी वेगाने कामं चालली आहेत. आता जसं तुम्ही आता वेगवान काम चालू आहे, कामाचा स्पीड जोरदार आहे, पण तुम्ही असं कोणतं महत्त्वाचं काम या दरम्यानच्या ज्याला तुम्ही जास्त भर दिला? सगळीच कामं. मी असं एकच काम म्हणून सांगत, माझ्या सगळ्या वेळेत कामं पूर्ण होत आहे. वर्क ऑर्डर तर कम्प्लिशन तुम्ही बघा ना, कुठलीही कामं पहा. माझी कामं नुसती नारळ फोडून पुढे जाणारा माणूस नाही आहे. रस्त्यांची ग्रामीण भागातली कामं आता चालू होतील, ती वर्षभराच्या आत सगळी संपतील. माझ्या ज्या बिल्डिंग्स होत्या त्या बऱ्यापैकी स्पीडली काम चालू आहे. रस्त्याची कामं मी संपवतो आहे. असंही त्यांच्या मंजुरी जर आत्ताच्या टप्प्यात झाल्या तर त्यांना तेवढा वेळ लागेल, तेवढा वेळ द्यावा लागेल. असंही म्हटलं जातं की चाळीसगाव तालुक्यात आता एक रस्ता राहिला नाही की काम करायला जागाच राहिली नाही. असं बघा, रस्ते मंजूर आहेत, काम चालू करायचे बाकी आहेत. ती कामं वर्षभरात सगळी मी संपवेल.
आता तुमच्या वैयक्तिक जीवनाविषयी सुद्धा जनता जाणून घेऊ इच्छिते की तुमची रोजची दिनचर्या ही कशी असते, तुम्ही इतके फिट अँड फाईन कसे आहात? नाही, खरं तर ते गिरीश भाऊंकडनंही आम्ही शिकलो आहे. हेल्थ ते खूप व्यवस्थित लक्ष घालतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला व्यसन नाही. गुड. म्हणजे मी अगदी कॅमेरासमोर सांगतो आहे, मी माझ्या आयुष्यात दारूला शिवलेलं नाही. सिगरेट गुटखा काय हे प्रकार मला माहिती नाही. आणि सकाळी उठलं की लोकांमध्ये, माझ्या घरी केव्हाही या 5-50-100 लोक सोबत असतात. सकाळी तर रात्री झोपेपर्यंत लोकांमध्येच राहणं ही दिनचर्या आहे. सुख दुःख अडी अडचणी, काही घटना दुःखाच्या सुखाच्या, लग्न कार्य, अशा सगळ्या ठिकाणी उपस्थित राहतो. म्हणजे मी तुम्हाला असं कोणी सांगणार नाही की आमदार 8 दिवस रजेवर गेलेत, कुठेतरी गेलेत. माझ्या या 5 वर्षाच्या काळात फक्त 4 दिवसाची मी सुट्टी घेतली आहे परिवारासोबत. बाकी ऊर्जा ही जी आहे ती सगळी जी जनता मंडळी जी तुमच्याकडे दरबार जो भरतो ती तुमची ऊर्जा असं म्हणता येईल, नाही? माझ्याकडे मला लोक आलेत की ती ऊर्जा येते. लोक इतके समोर दिसल्यावर स्वाभाविक राजकीय व्यक्तीचं टॉनिक असते. लोक समोर दिसतात. नाही, पण राजकीय व्यक्तीचं जरी हे टॉनिक असेल तर काही व्यक्ती अशा असतात की ते कित्येक दिवस भेटतच नाही, ठराविक दिवसालाच भेटतात आणि विशिष्ट वेळेतच भेटतात. मग त्यांनाही लोक तशीच भेटतात आणि त्या न भेटण्याचं रूपांतर परिणाम ते भोगतात. बरोबर. तुम्ही आत्ता एक असं बोलला की फक्त 4च दिवस परिवाराला दिलेत, परिवाराला तुमचा वेळ दिला जात नाही, ही परिवाराची खंत नाही होत? बघा, आता ज्यावेळेस एवढी मोठी जबाबदारी घेतली आहे तर जबाबदाऱ्यासोबत काही बंधनं येतात, काही कर्तव्य येतात. शेवटी माझा परिवार आता तालुका आहे. अनेक लोकांच्या अपेक्षा आहेत, अनेक लोक अडचणी घेऊन येतात. शेवटी त्यांनाही न्याय द्यावा लागेल. आणि तशी माझी पत्नी, परिवार खूप समजदार आहे, तेही खूप समरस झालेत. वडीलही पूर्ण वेळ लोकांमध्ये सुखदुःखाच्या घटनांमध्ये हजर राहतात. माझ्या खांद्याला खांदा लावून प्रतिभाही फिरते. अगदी आम्ही तुम्हाला सांगतो की मी जेवढा फिरतो तेवढा खालोखाल प्रतिभा फिरते. अच्छा. म्हणजे आम्ही ती मनाची तयारी झाली आमची. मुलांना वेळ देणे मुलांची अपेक्षा असते पण दादा, बरं? हा, ती असते. आता बघा, सगळ्याच गोष्टी तुम्हाला मिळणार नाही, तुम्हाला काहीतरी सॅक्रिफाय करावं लागेल. कधी कधी माझा लहान मुलगा मला एके दिवशी सहज म्हटला, मम्मी पप्पा स्टार आहेत म्हटले. म्हणजे ते कधी चमकता, कधी दिसता, कधी दिसत नाही. क्या बात आहे. अच्छा. स्टार म्हणजे सेलिब्रिटी नाही, बरोबर, आकाशातला तारा आहे. बरोबर. दिसता, कधी दिसत नाही. जो दिसतो तो खूप छान दिसतो. त्याची खूप स्वाभाविक भावना होती. पण ते आहे आता की अशाही सगळ्या परिस्थितीत जेवढा वेळ मिळेल तेवढा परिवाराला वेळ देतो. एक तुमच्याविषयी जे आम्ही जाणून आहोत की तुम्ही दिव्यांगांना, ज्यांना ऐकू येत नाही, ज्यांना बोलता येत नाही, अशांना आपण सामावून घेतलेलं आहे. त्यांना आपण रोजच जीवनामध्ये त्यांचा आपण सहभाग सुद्धा करून घेतला आहे. काय आहे तो विषय? बघा, माझ्याकडे जे कामाला सोबत काम करतात, अगदी घरात पण, ते दिव्यांग आहेत आणि ते पूर्ण वेळ माझ्या घरातल्या लोकांसारखे राहतात. तुम्ही आता पण बघितलं असेल, तुम्हालाही तो भेटलाच असेल. ह्याही ऑफिसला, कार्यालयाला एक फार जास्त नाही पण जे काही आहेत त्यांना सामावून घेतो आणि तेवढंच एक आपल्याला आनंद मिळतो. त्यांची सगळी दुःख पाहिल्यावर आपल्याला असं वाटतं की आपण देवाने खूप आपल्याला दिलं आहे आणि जे दिलं आहे त्यांना काही मदत करता येईल का, त्यांना रोजगार उपलब्ध करून काही करता येईल का, एकदम स्वच्छ निर्मळ भावनेने आम्ही काम तेवढंही करतो. त्यांच्यातल्या एकाचा आपण विवाहसुद्धा लावला असं आम्हाला समजलं. मी विवाह म्हटलं तर माझ्या परिवारासोबत काम करणाऱ्या बऱ्याचशा लोकांचे विवाह लावले. याही पलीकडे सांगतो की 1600 आशा सेविका, अंगणवाडीताई, मदतनीसताई यांच्या 1600 मुलींच्या लग्नाची जबाबदारी मी घेतली. त्यातले 78 लग्न मी मागच्या वर्षात लावले. म्हणजे मामा म्हणून माझी ती जबाबदारी मी स्वीकारली आहे. लोकांना असं वाटायचं की असं होत नसतं, पण आता लोकांना विश्वास झाला की मी जो बोलतो ते करतो. म्हणजे लाडकी बहिणीला खऱ्या अर्थाने तुम्ही स्वरूप दाखवलेलं. लाडकी बहीण तर आत्ता आली, सरकारने आत्ता आणली. मी 4 वर्षापूर्वी लाडकी बहीण योजना आणली. अच्छा. म्हणजे ते बहिणीचे मुलांची सगळी जबाबदारी आपण त्या ठिकाणी घेतो. 25,000 रुपये आम्ही एका लग्नाला NGOच्या माध्यमातून देतो. अच्छा. त्या लग्नाला अगदी पारिवारिक याच्यातून आम्ही हजर असतो. शैक्षणिक कशी मदत असते मुलांना? मी दरवर्षी एक शैक्षणिक कार्यक्रम घेतो. एक वर्षी घेतला आम्ही 400 मुलांना शिष्यवृत्ती वाटली. दुसऱ्यांदा 1200 मुलांना सायकली वाटल्यात आणि ह्या वर्षी 35,000 मुलांना शालेय साहित्य दिलं. शैक्षणिक उपक्रम मी वर्षभरात एक घेतो आणि तो अगदी शेवटच्या तळागाळातल्या घटकापर्यंत पोहोचवतो. आणि हे आपण आपल्या वैयक्तिक खर्चातून करत असाल? NGO आहे माझ्याकडे, काही डोनेशन्स येतात.
काही चॅरिटी करणारे लोक आहेत ते स्वतःही करतात. असं सगळं याच्यातून आम्ही ते उभं करतो. एक आम्ही असंही जाणून घेऊ इच्छितो की म्हणजे विरोधकांकडनं सुद्धा मागणी असते की तुमचा व्यवसाय काय आहे आम्हाला सांगा. माझे व्यवसाय तुम्ही ऑफिशियल आहेत, इलेक्शन ॲफिडेविटमध्ये आहे, कंपन्या माझ्या ऑन रजिस्टर्ड आहेत. माझा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे, बांधकामाचा व्यवसाय आहे. एक शुगर फॅक्टरी होती, ती अजून आहे, पण ती आता आम्ही विकायचा निर्णय घेतलेला आहे. बरोबर. आणि या व्यवसायातनं माझं सगळं अर्थार्जन चालतं, पूर्ण तालुक्याला माहिती आहे. बरोबर. आम्ही संघर्ष काळ सुद्धा जाणून घेऊ इच्छितो की जो सुरुवातीचा पहिला काळ होता त्या अत्यंत असं म्हणजे तुमचा संघर्ष काळ जो आम्ही ऐकलेला आहे तो जर आम्ही तुमच्या तोंडून परत ऐकू इच्छितो की कशा पद्धतीने तुम्ही मोठे म्हणजे तुम्ही वृत्तपत्र वाटत सुद्धा होतात, तुम्ही गाड्यांचा व्यवसाय देखील करत होतात, आणि मग कशा पद्धतीने आपण या क्षेत्रात आलात आणि कसं ठरलं? साधारणतः मी 2010ला होतो. त्याच्या अगोदर मी घरी असून छोटे मोठे कामं करणे. मी मामांकडे जेव्हा आलो त्यांच्याकडे ते गावकरी पेपरचं असायचं, तर शेशी म्हणून त्यांचा मुलगा आणि आम्ही बऱ्याचदा ते वृत्तपत्र वाटायला आम्ही चालले जायचो. तेही काम करायचं हे नाही वाटलं. नंतर इलेक्ट्रिकची कामं, नंतर गाड्यांचा व्यवसाय केला, नंतर रिअल इस्टेटचा व्यवसाय केला. म्हणजे या संघर्षाच्या काळात अगदी माझी करिअरची सुरुवात तुम्हाला सांगतो, SS फायनान्शियल्स म्हणून एक ICICI बँकेचा DSA होता. 1200 रुपयाने मी 2003च्या साली करिअरची सुरुवात केली. हो हो. हां, 1 वर्ष नापास झालो होतो. बॅकलॉग माझे बॅक विषय होते. नंतर इंजिनिअरिंगला मी थांबलो. सेकंड इयर नंतर थर्ड इयरला मी गेलोच नाही. तिथून मी करिअरची टप्प्याटप्प्याने सुरुवात केली. मग स्वतःचा सब DSA घेतला. नंतर वाहन विक्रीचा व्यवसाय चालू केला, रिअल इस्टेटचा केला. असे अनेक छोटे मोठे उद्योग मी केले. तिथपर्यंत अगदी कारखाना घेईस्तोवर आज रिअल इस्टेटमध्ये माझं एक नाव आहे. मी 900-800 घरांचं PMYमध्ये एक मोठी स्कीम इथं करतो आहे. म्हणजे अशा पद्धतीने मी उद्योगात, माझा राजकारण हा व्यवसाय नाही, उद्योगी हा व्यवसाय. उद्योग मी राजकारणात माझी सुरुवातच उद्योजक म्हणून झालेली आहे. बरोबर. अगदी 2014ची सुरुवात तर माझ्या नावासमोर उद्योजक मंगेश चव्हाण हेच होतं. अच्छा. आणि आजही माझ्यातला तो उद्योजकपणा आजही जिवंत आहे. अच्छा. राजकारणात यावंसं का वाटलं? अगदी तुम्हाला सांगतो की मी ग्रामपंचायत आम्ही ताब्यात घेतली होती. माझं लग्नही झालं नव्हतं. तुषार नावाचा माझा मित्र होता, त्याला आम्ही सरपंच केलं होतं. प्रस्थापित लोकांच्या विरुद्ध काही बाबा हे लोक गावाचा विकास करत नाही, काहीतरी आपण करू याने घेतलं. नंतर मी पंचायत समितीला अपक्ष लढलो. नंतर 2014ला विधानसभेच्या पूर्ण मी आणि माझ्या सगळे सहकारी, म्हणजे मी एकट्या म्हणून नाही पण आमच्या सगळ्या मित्रांनी खूप मेहनत घेतली यासाठी की बाबा हा माणूस काहीतरी बदल करेल, गावाला काहीतरी वेगळ्या उंचीवर नेईल. परंतु तो आमचा भ्रमनिरास झाला, तालुक्याचाही भ्रमनिरास झाला. आणि तिथून राजकारणात नंतर मी ते लोकसभेला गेल्यानंतर इच्छा व्यक्त केली आणि पुढे काय घडलं चाळीसगाव तालुक्याने पाहिलं. हे जसं घडत गेलं त्यानुसार आपण राजकारणात आलं. आत्ता आपण समाधानी आहात का राजकारणात? मी समाधानी म्हणण्यापेक्षा त्याच्यापेक्षा खूप जास्त समाधानी आहे. समाधानी आहात. शेवटी कुठेतरी तुम्ही समाधान नाही मानलं. आता बघा, माझ्यासारख्या माणसाला आमदार केलं लोकांनी, दुसऱ्यांदा तिकीट दिलं. माझ्या फार अपेक्षा नाही. दूध संघासारखा आज एवढा मोठा संघ आहे जिथं 3 कॅबिनेट मंत्री माझ्यासोबत आहेत. त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास टाकला. गिरीश भाऊ सारखा सिनियर नेता तिथं आहे, गुलाब भाऊ आहेत, अनिल दादा आहेत. तिथं अजून संजूभाऊ सावकारेंसारखे आमदार आहेत, दिलीप वाघांसारखे माजी आमदार आहेत, स्मिताताई तिथं कोऑपमध्ये होत्या, तिथं सगळे चिमनाबा आहेत. सर्व म्हणजे आमदार खासदार सगळे एवढे दिग्गज मोठे मंडळी तिथे दिग्गज आहेत. मंडळी असताना माझ्यासारख्या तरुणाला चेअरमन करणं म्हणजे कुठेतरी त्यांचाही विश्वास आहे. आता एवढं सगळं मिळाल्यावर समाधान मी जर मानलं नाही बरोबर. तर माझ्यासारखा अल्पसंतुष्ट माणूस मी असेल. मी खूप समाधानी आहे. आता जी निवडणूक होऊ घातलेली आहे, 20 तारखेला मतदान होणार आहे आणि असं म्हटलं की इलेक्शन म्हटलं की सामाजिक राजकारण, सामाजिक त्याचं गोळाबेरीज ही केली जाते. आपल्याला समाजाची, कोणकोणत्या समाजाची किंवा कशी किंवा सामाजिक इथलं ठोकताळे कशा पद्धतीचे आहेत? बघा, या गोष्टींवर समाजाच्या विषयांपेक्षा इथल्या चाळीसगाव तालुक्यातल्या सर्व लोकांना माहिती आहे. जातीपातीचं राजकारण मी कधी लेबल लावून घेतलं नाही. सगळ्यांना सोबत घेऊन चालतो. जो माझ्यासोबत काम करतो तो माझ्या जातीचा, हे माझं सरळ सोपं गणित आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जात असताना मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? अगदी सगळं मतदारांनी हे चित्र 5 वर्षातलं पाहिलं आहे. जे माझ्या विरोधात उमेदवार लढत आहेत त्यांनी 10 वर्षात काय केलं हे चित्र लोकांनी पाहिलं आहे. त्यांच्या आश्वासनांची पूर्तता काय झाली हे जनतेला माहिती आहे. मी काय बोललो, मी काय केलं हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि माझा मायबाप जनतेवर 100% विश्वास आहे.
मी केलेल्या कामाच्या माध्यमातून, जनतेच्या संपर्काच्या माध्यमातून या तालुक्याला एका उंचीवर नेण्याचा जो प्रयत्न केला त्याचं मायबाप जनता निश्चितपणे माझ्या पदरात टाकेल. दादा, आता निवडणूक होऊ घातली आहेत, फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकजण आपापले फॉर्म भरणार आहेत. आपण कधी फॉर्म भरणार आहात? फॉर्म भरण्यासाठी कशा प्रकारची यंत्रणा राहणार आहेत? कारण शक्ती प्रदर्शन करण्याची ती एक वेळ असते, तर तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरणार आहात? त्यासाठी कशा प्रकारची यंत्रणा आपली काम करणार आहे? 28 तारखेला नामांकन मी दाखल करतो आहे. मी सगळ्यांशी संवाद साधतो आहे, सगळ्यांना बोलवतो आहे. परंतु माझा उमेदवारीचा अर्ज ह्या खास करून माझ्यासोबत आम्ही असं ठरवलं आहे की तालुका राहील, आमचे सगळे महायुतीचे सगळे घटक पक्षातले सगळे लोक राहतीलच, परंतु मी 5 बहिणींना सोबत घेऊन जे काही प्रशासनाची जी असेल लिमिट 5 लोक 7 लोक, त्यात एक माझी अंगणवाडी ताई असेल, एक मदतनीस ताई असेल, माझी एक लाडकी बहीण असेल, या सगळ्या बहिणींना घेऊन मी फॉर्म यावेळेस भरायचं ठरवलं आहे. या बहिणींच्या हातानेच मी आशीर्वाद घेणार आहे आणि तिथून मी सुरुवात करणार आहे. एक वेगळंपण यासाठी की त्या बहिणींनी मला प्रत्येक अडचणीच्या काळात साथ दिली आहे. त्या बहिणींच्या हाताने मी फॉर्म भरणार आहे. वा, खूप एक वेगळ्या आगळ्या पद्धतीने दादा यावेळेला फॉर्म भरायला जाणार आहेत आणि त्यांच्याबरोबर सारा जनसमुदाय देखील राहील हे निश्चितच आहे. कारण ज्यावेळेला 5 बहिणी असतील तर 5 बहिणींचे त्यांचे भाऊ आणि त्यांचा सगळा परिवार म्हणजे हा संपूर्ण तालुका त्यांच्याबरोबर राहणार आहेत. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने दादांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. ध्यास 40 गावचा असलेलं असं हे व्यक्तिमत्व आहेत. आपल्या सारं लक्षात आलं असेल की मागच्या पंचवार्षिकमध्ये त्यांनी केलेलं काम आत्ता कामच शिल्लक नाही अशाही प्रकारचं बोलबाला होतो आहे. कारण कामाचा एक मोठी गंगाच या ठिकाणी त्यांनी आणली असं त्यांच्याच वक्तव्यातून आलं. मी साऱ्या दर्शकांच्या वतीने त्यांना शुभचिंतितो आणि या ठिकाणी थांबतो. मात्र आपण पाहतात लोक लाईव्ह तुमच्या मनातलं. नमस्कार. नमस्कार.